तो जात असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय काळूराम आणि या टीमचा मानबिंदू श्रीपत कडाळी अशी ही जोडी मैदानात आपण पाहतोय। त्या ठिकाणी पाहिले गेले तर 5 ओव्हरचा हा सामना आहे याची नोंद असू द्या। आणि खेळाडू कक्षामध्ये यस विश ऑल द बेस्ट। शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू इथे मात्र गॅप होता मोठा, त्या ठिकाणी मिळणार नाहीये दाबाला तोटा। वीरेंद्र सेवागच्या स्टाईलनं चेंडूला खेळून काढलं या ठिकाणी श्रीपत ऑन अ फायर। पहिलाच चेंडू मात्र चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने अकाउंट खोललं जाते। श्री गणेश हा केला जातो या ठिकाणी आपण पाहतोय। टिंभोज या संघाचा पहिला चेंडू चौकार होता, दुसरा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये फेकून दिलाय, कॅमेरा मॅनला देतोय इथे मात्र मान सन्मान आपण पाहतोय लगातारचा श्रीपत कडाळीच्या बॅटमधनं दुसरा चौकार। हा चेंडू पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दिली जाते या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय शिवाजीला लगातारचा तिसरा चटका देत असताना आपण पाहतोय श्रीपत कडाळी ऑन अ फायर। 3 चेंडू लगातारच्या 3 बाउंड्रीज आपण पाहतोय श्रीपत कडाळीच्या नावावर येत असताना। या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक हार्ड हिटर आहे, या वादळाला थांबवणं खूप गरजेचं असेल कोपऱ्याच्या ब संघासाठी। शिवाजीला 3 मोठे फटके तर आलेत, ते पहिल्याच 3 चेंडूवर हाई चेंडू इथे मात्र बॅक टू क्रिकेट, वेट अँड वॉच। बॅकफुटला येऊन खेळणं खूप गरजेचं होतं आणि तेच करण्याचा प्रयत्न केला कारण शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु चेंडूचा वेग या ठिकाणी खूप होता। चेंडू लँड झाला लगेचच त्या ठिकाणी यष्टी रक्षक छगनच्या हातामध्ये। आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी 3 चेंडू नंतर। हा पटका चांगला आहे, ओव्हर पिच चेंडू होता, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, मिळेल का झेल हा पडला प्रश्न आणि केला जातोय, घेतलाय झेल आणि संपवला जातो या ठिकाणी श्रीपत कडाळीचा खेळ। फर्स्ट विकेट डाऊन श्रीपत कडाळी, बॅक टू पॅव्हिलियन। हा चेंडू इथे मात्र आगळा वेगळा सोच होता, फटका खेळण्याची गरज नाहीये कारण गोलंदाज या ठिकाणी फिमनचं षटक चाकतोय, चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी। तू चल मी आहे असं समीकरण। 1 मोर विकेट डाऊन, दुसरा हदरा या ठिकाणी यष्ठ्या उद्ध्वस्त केल्या जातात, दांडी या ठिकाणी वाखवली जाते, मधली दांडी सुनील बॅक टू पॅव्हिलियन डीजे।
या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटची संधी असेल. यस, फलंदाज होईल काळ रामबाब. डीजे मास्टर मध्ये करतो या ठिकाणी परिवर्तन होत आहे. डीजे मास्टर आपण पाहतोय या दरम्यान मान्यश्री बाळू वारगडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर यायचंय. बाळू वारगडा हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय ओरपीच होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे छगन आणि शिवाजी ही जोडी आपण पाहतोय. मैदानात सख्या बंधूंची जोडी. पिवनचं षटक फेकलं शिवाजीने. थोडंसं पहिल्या चेंडूवर बघितलं गेलं चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, लगातारचे 3 चौकार आल्यानंतर एक डॉट चेंडू फेकला. त्यानंतर महत्त्वाची विकेट, बिग विकेट, श्रीपत कडाळीची विकेट आली गेली. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र पहिला चेंडू फेस करत असताना दिल स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. हाही फटका इथे मात्र फसला जातोय. त्या ठिकाणी यष्ट्या वागवल्या गेल्या होत्या सुनीलच्या आणि इथे मात्र पुन्हा एकदा दिला जातोय तिसरा हादरा. भोज या संघाला लागत असताना चौथा हादरा माफी असावं. बॅट्समन आऊट झाला गेला. त्या ठिकाणी रमेशला परतावं लागलं. डीजे मास्टर बाला बस ऑन फायर. त्यांच्या माध्यमातून आपण बॉल्स पाहतोय. माननीय श्री बाळू वारगडा यांचं आगमन झालं गेलं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने करेन मी सहर्ष स्वागत. P2चं षटक टाळलं जाते. गोलंदाजी मार्ग गोलंदाज छगन आहे. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय टॉट चेंडूची सांगता. हा चेंडू या ठिकाणी मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी चालू आहे. श्रीपत बाद झाल्यानंतर ना बरेचसे सामने बघितलेत. त्यानंतर कुणी जबाबदारी उचलून घ्यायला मागत नाहीये. फक्त एक श्रीपत हा गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानंतर जर श्रीपत बाद झाल्यानंतर शेवटच्या मोमेंटला कुणीही जबाबदारी घेऊन खेळ करत नाहीये. बघा श्रीपत आला होता. श्रीपतने लगातारचे 3 चौकार दाखवले होते. त्यानंतर धाव फलकावर धावसंख्या आपण पाहायला गेल्या होत्या 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. जसा श्रीपत बाद झाला तसा मात्र पूर्ण संघ या ठिकाणी ढासळला जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव आली. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 हादरी दिले जात आहेत. डीजे दोन ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल या ठिकाणी लागत असताना टीम भूत संघाच्या 13 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. स्वतः संगनायक सुद्धा असतील या ठिकाणी आपण पाहतोय. शिवाजीला आपण पाहतोय. एक शिवाजीचा वर्णन करायला गेलं ना तर एक काळ होता मात्र या फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाने गाजवला होता. जिथून मात्र काही कारणास्तव या संघामध्ये फोड झाली गेली, फाळणी झाली गेली. त्या ठिकाणी मात्र कोपऱ्याची वाडी ब हा संघ इथे मात्र तयार झाला.
आपण पाहतोय त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. यस, दोन्ही इंडला जर सोडला असेल तर नक्कीच विकेट देऊ शकता, परंतु एकाच इंडने जर पिच सोडला असेल तर आपण विकेट देऊ शकत नाही. यस, चांगली गोलंदाजी आहे या ठिकाणी. हा चेंडू इथे मात्र उडवला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे त्याला पायाला स्पर्श करून एक दिवस आहे या ठिकाणी मात्र. चांगली गोलंदाजी चालू आहे अद्याप आपण पाहतो या ठिकाणी. हा फटका चांगला, इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, शेवटच्या मुमेंटला बॅटचा स्पर्श झालाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल लॉंग स्टॉप चित्र क्लिअर करून येतोय हा नशिबाचा चौकार तिथे. आई चेंडू इथे मात्र चांगला आहे, आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. श्रीपद बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज या ठिकाणी मात्र जिम्मेदारी घेऊन खेळत नाहीये, कारण धावफलक धावसंख्या आपण पाहतो तिसरं ओव्हर चालू असताना अद्याप फक्त 19 धावा. हा फटका चांगला, पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र चेंडू लगेचच पडल्यानंतर वळण घेत आहेत आणि ओव्हर समाप्त होते. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने आपल्याला पुढे सरकेल. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्याबल होत असताना या ठिकाणी 20 धावा ऑन स्कोअर बोर्ड. टीम आपण पाहतोय भोज संघाच्या. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर बाला बस्मा यांच्या माध्यमातून एखादी दोन. कॅच करायचं डीजे मास्टर बाला बसमा. काय काय कामगिरी त्याच्या माध्यमातून केल्या जातात. लाजला डीजे मास्टर थोडा लाजला गेला आपण पाहतोय त्या ठिकाणी.
आई चेंडू इथे मात्र चुकीचा आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मधनं क्षेत्रातून हा येतो इथून मात्र चौकार. चोवीस धाबा बहुसंख्याच्या लागत असताना चला पंच बघा टायमिंग इथे सेट केला जातोय. लगभग विचार केला तर 3 ओव्हर समाप्त झाल्यात आणि 15 मिनिटे सुद्धा झाली गेलेत. 20 मिनिटामध्ये जर का तुम्ही 4 ओव्हर फेकले नाहीत तर तुम्हाला चौथ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 षटरक्षक थर्ड या सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. हा एक चेंडू इथे मात्र चांगला आहे परंतु तेवढ्याच चांगला ताकदीचा मोठा फटका पाहतोय बॅट्समन आहे त्या ठिकाणी रमेशच्या बॅटमधनं लगातारचा दुसरा मोठा फटका तिचे. सुरू करायचा पंच विचार केला. आपला दुसरा सामना चालू आहे. 12 वाजून 45 मिनिटे झाले गेलेत याची नोंद असू द्या. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. रामला लगातारचे 2 चौकार दाखवले होते. आता त्याकरिता विचार केला तर एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवला जातोय. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा उंची जास्त लांबी थोडीशी कमी 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत. कॉलिंग नव्हती त्या ठिकाणी शिवाजी होता आणि धनाजी होता परंतु झेल अचूक टिपला जातोय धनाजीच्या माध्यमातून. झेल तर धनाजीचा त्याच ताकदीने सुरुवात करेल का. जिथून सामना सोडला होता तिथूनच सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र मिस फील्ड आपण पाहतोय आणि एकदा उत्तर केली कंप्लीट. दुसरी धाव लगभग या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी धाव होती. मी म्हणेन तिसरी धाव होती परंतु इथे घेतली जात नाही. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने आपल्या धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर ऑन स्कोरबोर्ड 30 धावा जिम्मेदारी उचलली होती त्या ठिकाणी मी पाहतोय. आपण बघितलं गेलं तर रमेशने परंतु हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील आणि इथे मात्र होईल फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी होता भरत LBWच्या माध्यमातून होतोय या ठिकाणी मात्र फलंदाज भरत बाद. ठीक आहे.
पुन्हा एकदा स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चेंडूचा वेग खूप होता. लगेचच डॉट चेंडू फेकला जातोय. तोपलकर धावसंख्या आपण पाहिली गेली तर 30 या डॉट चेंडूच्या माध्यमातून. हा पटका पुन्हा एकदा फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला जातोय. राम येईल, चेंडूला फेक करेल, तोपर्यंत मिळेल एक पुन्हा एकदा विकेट. याही ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपात मिळतोय दुसरा हादरा. ठीक आहे. अजूनही या इनिंगचे काहीसे चेंडू शिल्लक आहेत. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. वारंवार डॉट चेंडू खेळले जात आहेत. चिकनीची बाडी आणि ओमसाई सावरुली खालत चॅम्पियन झालाय. आज तोच थरार, तोच दरारा, तीच ताकद, तीच जिद्द घेऊन उतरेल का? जिथून सामना सोडला होता या मैदानात तिथून सुरुवात करेल का पुन्हा? इथे मात्र आपण पाहू शकाल. या ठिकाणी मात्र 2 धाबा येत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा आपलं पुढे सरकेल. 33 धाबा ऑन स्कोरबोर्ड पाहिल्या गेल्यात. अजूनही कायचे चेंडू शिल्लक आहेत. या इनिंगचा मात्र शेवटचा चेंडू आपण पाहतो. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज फलंदाज होईल. या ठिकाणी बाद. 33 धाबा येणारे 30 चेंडू आणि बनवायच्या या ठिकाणी 34 धावा आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र टीम कोपऱ्याचीवाडी बी या संघाला आउट टू द डीजे. अनिल आलाय. चला लगेचच ओमसाई सावरुली संघाचा कर्णधार लगेचच याचे टॉचविन करून घेऊया. या ठिकाणी आपण लगेचच चला दोन्ही कर्णधार आलेत. लगेचच आपण टॉचविन करू घ्या. कॅमेरामॅन यस बंदाज डुमना यांच्या शुभ हस्ते करूया आपण या ठिकाणी टॉच.
करूया टॉच. या ठिकाणी आपण फंदाजी ढुमणा यांच्या शुभास्ते करूया. सलामीची जोडी या ठिकाणी मस्त शिवाजी आणि भूषण ही जोडी आपण पाहतोय. दोन मिनिटं टॉच केला जातो. या ठिकाणी मात्र छापेची मागणी आहे. यस जिंकलाय टॉच या ठिकाणी छत्रजी शिजुकाले सावरोली संघाने करूया. या ठिकाणी मात्र एक बीसीसी संघाचा आपण एक चांगला खेळाडू नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहतोय. आत्ता मात्र कुठेतरी इथे मात्र चेंडू फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येत आहेत. 3-3 कॉलिंग नव्हती. झेल खूप महत्वाचा होता. हरी वारगडा या खेळाडूचं मात्र इथे मात्र मगाशी वर्णन करत होतं. काही कारणास्तव त्याला आपले दोन्ही हात गमावे लागले. घरगुती प्रॉब्लेममुळे काही कामं करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो नक्कीच सांगायचे तर त्या काम करत असताना मात्र त्या खेळाडूला आपले दोन्ही हात इथे मात्र गमावे लागले. आणि हा फटका इथे मात्र चाललाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पुन्हा एकदा रमेश कडनं चुका अजिबात नाहीये. फलंदाज होईल शिवाजी बाद. वर्णन करत होतं हरीच. हरी वारगडा आपण पाहतोय. बीसीसी चिंचवली संघाचा हा एक चांगला धडाकेबाज फलंदाज आणि गोलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून लाजवाब नेहमीच पाहिली जात होती. त्यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन सरचे स्वागत. डीजे बजाओ. हा प्रश्न होता. सुनील होता त्या ठिकाणी केली जाते चूक. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. हा झेल खूप महत्वाचा होता. पहिल्या चेंडूवर मात्र झेल होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र झेल मिळाला होता. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा झेल होता. झेल सोडलाय. याची किंमत मोजावी लागेल पूर्ण बहुत संघाला. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने आपल्यावर धाव फलक अकाउंट खोललं जाईल. टीम खूप रेच बडी ब या संघाची. हा फटका चांगला. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटचा हा चेंडू होता. हलक्याच्या हाताने टॅप केलं. मिडल ऑफ द बॅट झाला गेला चेंडू. चेंडू थांबणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळतोय. हाय फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा येतो. या ठिकाणी मात्र समालोचन कक्षा ऐनकडे समालोचकाला देणारा हा चौकार आणि चौकार हॅट्रिक सुद्धा झाली गेली आहे. तर बॅट्समन छगनच्या बॅटमधनं झेल सोडला. त्याचं भोगतान पूर्ण बोस टीमला भोगावं लागतंय. पुन्हा एकदा झेल आहे छगनचा. रमेश आहे. रमेशच्या माध्यमातून पकडला जाईल. दुसरा या ठिकाणी मात्र झेल. दोन्ही सख्या बंधूंना इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. ओव्हरमध्ये बरंच काही घडलं गेलं. एक डॉट एक 2 झेल सुद्धा पाहायला मिळाल्या. डीजे मास्टर बजाव.
अष्टविनायक चिकणीचे वाडे आयोजित चषक होतं आणि ते चषकाचा चॅम्पियन संघ ओमसाही सावरोली संघ आपण पाहतोय. आज पुन्हा तोच दरारा तोच आत्मविश्वास घेऊन या ठिकाणी मात्र उतरलेला आहे. ठिकाणी मात्र झैल उडालाय. श्रीपत आहे. श्रीपत करणं तर अजिबात चुका नसतील. भूषणला चांगलं टाळक होतं कारण चेंडू बॅटला जसा स्पर्श झाला होता ना तिथून मात्र नाराजगी या ठिकाणी मात्र दाखवत होता भूषण. बॅक टू पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होत असताना आपण पाहतोय छगन शिवाजी आणि आता मात्र भूषण. हा फटका चांगला आहे. ओरपीच चेंडू होता त्या ठिकाणी शतरक्षक आहे. पुन्हा एकदा रमेश कडनं चुका अजिबात होणार नाही. फलंदाज होईल या ठिकाणी मात्र किरण. बॅक टू पॅव्हिलियन. आपण पाहतोय एकदा डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहिलं गेलं तर लाजवाब या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी चालू आहे आणि अशीच गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या मॅचमध्ये 44 धावा, या मॅचमध्ये मात्र 34 धावा. आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. त्याचाच नजराना पेश करत असताना गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सुनीलने चूक केली होती. त्यानंतर लगातारचे 3 आपण पाहिले गेले चौकार आले. जशी सुरुवात मी म्हणेन ना केली होती भोज संघाने 3 चौकार मारून त्याची सुरुवात या ठिकाणी मात्र कोपऱ्याचीवाडी बी संघाने सुद्धा केली गेली. आणि जसा बाद झाला गेला इथून मात्र छगन तसा मात्र धावांवर अंकुश दाखवला गेला जातोय. मेडनवर फेकले लाजवाब गोलंदाजी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या चषकाचा पहिला मेडनवर. लाख लाख शुभेच्छा सुनील या गोलंदाजाला. मेडन प्लस 2 विकेट. डीजे बजा. हा चेंडू या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाहीये परंतु दूरचा प्रवास करून शतरक्षक जोपर्यंत येऊन पोहोचतील तोपर्यंत रन्स मिळतील. या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने आपल्यावर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 14 ऑन स्कोर बोर्ड. येणारी 17 चेंडू अद्याप विचार केला ना तर 20 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. असंच क्रिकेट खेळावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अरुण. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा मिळल्या जातील. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हर प्राचारण करत असताना या संघाचा मानबिंदू सर्व मालक भोज या संघाचा आपण पाहतोय श्रीपदला. फलंदाज आपण पाहतोय मिडल ऑर्डरचे फलंदाज आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर यशवंत आणि धनाज ही जोडी आपण पाहतोय. ऑन स्कोरबोर्ड धावा चालू केल्या तर डब्बी 34 धावा बनवायच्या आहेत आणि 16 धावा अद्यापी लागले. अर्धा पल्ला या ठिकाणी मात्र पार पाडला जातोय. हा चेंडू गतीमध्ये खूप
भन्नाट वेग आहे या ठिकाणी. गोळीच्या वेगाने गोलंदाजी केली जाते. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम इकॉनॉमिकल गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. सुनीलला या ठिकाणी मात्र मी म्हणेन आत्मविश्वास खूप वाढला असेल या सुनीलचा, कारण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक धाव तर कंप्लीट केली जाते. तिथे मात्र थोडंसं फंबल आणि 2 धावेमध्ये इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना टीम कोपऱ्याच्या वेळी ब हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी 18 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात लागत असताना अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. 13 चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू चांगला आहे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स टीम फौज. ओव्हर समाप्त. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल या ठिकाणी 18 धावा लागत असताना टीम कोपऱ्याच्या वेळी ब या संघाच्या येणारे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल. डीजे बजा. बघ विचार केला ना यशवंतचा तर अद्यापही 4 चेंडू खेळलाय आणि 4 चेंडू डॉट चेंडू खेळलाय. हा ही चेंडू डॉट आहे. हा ही चेंडू इथून मात्र डॉट आहे. 5वा चेंडू डॉट खेळत असताना डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवत असताना भूसंघाला आपण पाहतोय. कोपऱ्याची वाडी संघ तुम्हाला शेवटचं वॉर्निंग असेल. या ठिकाणी मात्र खेळाडू कक्षातून आवाज करू नका. हा फटका इथे मात्र फसला जातो. अरुण झेल करेल का हा प्रश्न होता. या ठिकाणी मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी. झेल होता त्या ठिकाणी सोडला जातोय. 3री धाव घेताना या ठिकाणी मात्र फलंदाज धनाजीला असं वाटत होतं आपली स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय यशवंत, परंतु इथे मात्र धोक्याची घंटा होती आणि चुकीचा कॉल झाला गेला. त्या ठिकाणी मात्र मी म्हणेन धनाजीला परतावं लागलं. डीजे. येणारे 9 चेंडू आणि 14 धावा बनवायच्यात. या ठिकाणी मात्र टीम कोपऱ्याच्या वाडी बस संघ कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग खूप गरजेचं आहे. आदिवासी टेनिस क्रीडा असोसिएशन अंबरनाथचे सर्व नियम लागू असतील. या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातील 3रा सामना असेल ओमसाई सावरोली आणि चिकणीची वाडी असा सामना. पाहुणे बनाम यजमान असा सामना होम ग्राउंड आहे चिकणीची वाडी संघाचं. या ठिकाणी आपण पाहतोय 9 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. पुलालेंचा हा चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून जाईल हवाई सफर. श्यामच्या बॅट मधनं येतोय हा इथून मात्र षटकार. होतोय त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर
हा चेंडू इथे मात्र लाईनसाठी आहे. फुलवाल्यांचा चेंडू फेकला होता. आत्ता समीकरण उर्वरित 9 चेंडू 14 धावसंख्येची गरजाचा षटकार आला होता. त्यानंतर 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज होती. आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 8 धावा. हा फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे झैल अजिबात सोडणार नाहीये. बोध संघाला चांगले ठाऊक आहे. म्हणजे आता समीकरण आपण पाहू शकाल येणारे चेंडू असतील 6 आणि 8 धावसंख्येची गरज असेल. ठीक आहे. येणारे 6 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेशला आपण पाहतोय. कॅमेरामॅन इनकडनं गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. यशवंत अद्याप आपण पाहतोय त्या ठिकाणी बल विचार केला 7 चेंडू खेळ केलाय आणि फक्त 2 धावा बनवल्यात. त्यामधील 6 चेंडू डॉट खेळलाय आणि एका चेंडूवर मात्र 2 धावा आल्यात. हा फटका चांगला पुन्हा एकदा झेल होणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी झेल सोडला जातोय आणि फक्त एक सिंगल धाव. आता उर्वरित समीकरण असेल या ठिकाणी येणारे 4 चेंडू आणि 7 धावा. 4-7चं हे समीकरण असेल. पहिला सामना अतिशय चांगला पाहायला मिळाला. हा सामना रोमॅन्चक मुवमेंट मध्ये बनत असताना हा फटका चांगला हेलिकॉप्टर उडवलाय. हा झेल होईल का अरुणच्या माध्यमातून सोडला जातोय. पुन्हा एकदा अरुणच्या माध्यमातून झेल. एक धाव तर केले कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. हेलिकॉप्टर उडवला होता. इथून हा झेल सोडलाय का लगभग हा सामना सुद्धा सोडावा लागेल. 3 चेंडू आणि 5 धावा. दुसरा झेल होता या ठिकाणी आपण पाहतोय अरुणच्या माध्यमातून सोडला जातोय. 3 चेंडू आणि 5 धावा बनवायच्या या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 5 धावा. एखादा डॉस चेंडू प्रेशर आणू शकतो या ठिकाणी. इथे मात्र जोरदार अपील फलंदाज होईल. इथे मात्र बाद. बिग विकेट डाऊन. 1 मोर विकेट. कोपऱ्याच्या वेळी ब संघाला
चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. गोलंदाज महेशला आपण पाहतोय या ठिकाणी. फील्डला सजवत असताना या ठिकाणी आपण पाहतोय सिपत कडाळी या संघाचा संगणक आहे या ठिकाणी आपण पाहतो. दोन चेंडू 5 धावा. हा चेंडू चांगलाय. राईट टर्म राऊंड गोलंदाजी केली जाते. लेफ्ट हँड बॅट्समनला या ठिकाणी केलं जात आहे बीट. आत्ता समीकरण आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 1 आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 5 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकाराची गरज आहे. नितांत गरज आहे षटकाराची सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू एखादा 9 चेंडू किंवा वाईट पुल्लो आर्लेनचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे. चेंडूला अडवलंय. 5 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय या ठिकाणी सामना लगभग विन झालाय. लो स्कोरिंग सामना आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट यायचं ज्याने मेडन ओव्हर फेकली आणि ज्याच्या नावावर 2 विकेट आल्या सुनील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी डीजे